यानंतर शहरी भागातील घडामोडी मेट्रो सुपरफास्टमध्ये। कबुतरांना अन्न पाणी देण्याची कोर्टाकडून बंदी अजूनही कायम आहे। मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी अजूनही कायम ठेवलेली आहे। तज्ञ समिती गठीत करून सखोल अभ्यास करा आणि नंतरच निर्णय घ्या असे निर्देश उच्च न्यायालयाने मनपाला दिलेले आहेत। नागरिकांच्या आरोग्याची रक्षण करण्याची महापालिकेचं कर्तव्य आहे, तर कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असं सुद्धा हायकोर्टाने म्हटलंय। माधुरी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे। CR जयासुकीन यांनी रिट याचिका दाखल केली आहे। पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांना मुलीच्या मारहाण प्रकरणी केलेल्या आरोपांनंतर आता पुणे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाहीये। मुलींना पाठिंबा देण्यासाठी मूलभूत अधिकार संवर्धन कृती समितीतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। भिवंडी महानगरपालिकेमध्ये अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे। भादवड आणि टेमघर तसंच कल्याण रोड परिसरामध्ये तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। अतिक्रमण हटवताना काही नागरिकांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला। नांदेडी मठाच्या हत्तीणी संदर्भात आज मुंबईत होणारी वकिलांची बैठक उद्या होणार आहे। वनताराचे वकील हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे ते उद्या मुंबईमध्ये आल्यावर बैठक होईल। कृष्ण जन्माष्टमी आणि अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे। यावेळी नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनाला सुट्टी देण्यात आलेली आहे। या संदर्भात सरकारने सुधारित पत्रक सुद्धा काढलं आहे। पदव्युत्तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। यानुसार विद्यार्थ्यांना 9 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल। 10 ऑगस्टला राज्य कोट्यासाठीची सर्वसामान्य यादी जाहीर केली जाणार आहे। या यादीमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची 14 ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होईल। जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये सीआरपीएफच्या जवानांच्या गाडीचा अचानक अपघात झाला होता। सीआरपीएफ